Now we'll go for criteria number 4, infrastructure and learning resources. आणि याचं वेटेज जे हे 100 आहे, 100 वेटेज आहे. तर आपण हे मेट्रिक वाईज तुम्ही काय डॉक्युमेंट्स कसे द्यायचे हे आपण पाहू. आता याचा पहिला मेट्रिक आहे 4.1 फिजिकल फॅसिलिटीज. आता फर्स्ट जो आहे तुमचा क्वालिटेटिव्ह आहे पाहिजे, क्वालिटेटिव्ह. अँड व्हॉट इज दॅट? The institution has adequate infrastructure and physical facilities for teaching learning. इथे पहा, इथे टीचिंग लर्निंग साठीच आहे. म्हणजे तुमचे क्लासरूम्स, लॅबोरेटरीज, कॉम्प्युटिंग इक्विपमेंट एक्सेट्रा. आता तुम्हाला इथे लिहिताना तुमचं आन्सर 500 वर्ड्स मध्येच लिहायचे आणि याला वेटेज पहा 5 आहे. याला वेटेज. आता ही जी आपण लिहिणार आहे ही क्वालिटेटिव्ह असल्यामुळे पीअर टीम जी येणार आहे ती हा इव्हॅल्युएट करणार आहे. त्याच्यामुळे हे तुमचे ते पाहणारच आहेत. ऐन वेळ आल्यानंतर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर ते पाहणारच आहेत की तुमच्याकडे क्लासरूम किती आहेत, लॅबोरेटरीज किती आहेत, कॉम्प्युटिंग इक्विपमेंट किती आहेत. आता कॉम्प्युटिंग इक्विपमेंट म्हणजे तुमचे नंबर ऑफ कॉम्प्युटर्स असतील, प्रिंटर्स असतील, परत सर्व्हर्स असतात, ते इथे येतात. तर याचे एक डॉक्युमेंट तुम्ही करून ठेवायचं. काय 15-20 पेजेसचं डॉक्युमेंट होईल. पीडीएफ मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे वर्डमध्ये एकदम बेस्ट डॉक्युमेंट तयार करायचं आणि मग त्याचे क्लासरूम पूर्ण लिस्ट असेल की तुमचे क्लासरूम किती आहेत. म्हणजे थोडक्यात क्लासरूमची लिस्ट. क्लासरूम मध्ये क्लासरूम नंबर 1, क्लासरूम नंबर 2, क्लासरूम नंबर 3, त्याची साईज काय आहे, कॅपॅसिटी म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स किती बसू शकतात, हे सगळे करून ठेवायचे. तसंच लॅबोरेटरीची साईज विथ फोटोग्राफ्स वगैरे तुम्ही एक रिपोर्ट तयार करून ठेवायचा कम्प्लीट 15-20 पेजेसचा. लॅबोरेटरीज असतील तर लॅबोरेटरीचे फोटोग्राफ्स, त्यांचे साईज, कॉम्प्युटिंग इक्विपमेंट्स असतील, कॉम्प्युटर्स, त्यांचे कॉन्फिगरेशन्स काय काय आहेत, किती कॉम्प्युटर्स आहेत, किती प्रिंटर्स आहेत, ते खरेदी कधी केलेत, हे सगळी एक डॉक्युमेंट बनवून ठेवा आणि मग ते डॉक्युमेंट समोर ठेवून तुम्ही हा क्रायटेरिया भरा. कारण हे जे तुम्हाला ग्रेडिंग कसं मिळतं तुम्ही मगाशी सांगितलंय की 0, 1, 2, 3, 4 स्केलवर असतं तुमचं. तुमचे नंबर ऑफ स्टुडंट्स आणि तुमच्याकडे अवेलेबल फॅसिलिटी ती त्यांना पुरेशी आहे की नाही हे पीअर टीम इव्हॅल्युएट करते. त्यानुसार 0 to 4 वर स्केलवर देते. म्हणजे आपल्याला वाटतं की आमच्याकडे खूप फॅसिलिटी होती पण आम्हाला याला खूप कमी मार्क्स पडले. तर ते त्याला सॅटिस्फाय झालेले नसतात की तुमचे नंबर ऑफ स्टुडंट्स एवढे आहेत पण कॉम्प्युटर्स कमी आहेत, लॅबोरेटरीची साईज छोटी आहे. त्यामुळे तुमचा जो काय आहे तो व्यवस्थित रिपोर्ट इथे बनवायचा आणि हा क्वालिटेटिव्ह आहे. आणि तसाच दुसरा पण क्वालिटेटिव्ह आहे. इथे पहा, इथे ज्या ॲडिक्वेट फॅसिलिटीज फॉर कल्चरल ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, गेम्स, इनडोर आउटडोर, जिम्नॅशियम, योगा सेंटर याच्याशी रिलेटेड. इथे तुम्हाला याच्याशी रिलेटेडच फक्त लिहायचे. कल्चरल ऍक्टिव्हिटीला तुमचा काही हॉल आहे का प्रॅक्टिस करण्यासाठी, कार्यक्रमासाठी हॉल आहे का तुमचा, स्पोर्ट्सला इनडोर स्टेडियम आहे की आउटडोर स्टेडियम आहे, म्हणजे कबड्डीचं मैदान आहे का, खो खोचं मैदान आहे का, व्हॉलीबॉलचं मैदान आहे का, क्रिकेटचं मैदान आहे का, हे सगळं तिथे येईल. जिम्नॅशियम आहे, मग लेडीजसाठी वेगळं, जेंट्ससाठी वेगळं जिम्नॅशियम आहे का, योगा सेंटर आहे का, हे इथे तुम्हाला टाकायचे. त्यामुळे वरच्याचा आणि खालच्याची सरमिसळ नाही करायची. वरचा जो आहे तो टीचिंग लर्निंग साठीचे 4.1.1 तो पूर्ण टीचिंग लर्निंग साठीच इन्फ्रास्ट्रक्चर तिथे येतं अँड फिजिकल फॅसिलिटीज. आणि इथे खाली जो आहे तो करस्पॉन्डिंग टू स्पोर्ट्स अँड कल्चरल ऍक्टिव्हिटीज याच्यासाठीच आहे. त्यामुळे दोघांची सरमिसळ अजिबात करू नका. आता इथे फिजिकल फॅसिलिटीमध्ये काय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर झालं, तुमची लॅबोरेटरी झाली की या साईजची लॅबोरेटरी आमची फिजिक्सची लॅबोरेटरी, पण फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, इक्विपमेंट कोणत्या क्वालिटीचे अवेलेबल आहेत वगैरे हे पण त्याच्यात तुम्हाला टाकता येईल.
आणि ऍक्च्युली हे व्हेरीफाय करतात. तुमच्या पियर टीम व्हेरीफाय करणार आहे आणि पियर टीम जितकी सॅटिस्फाय होईल तितके तुमचे 0 to 4 पर्यंत जातात त्या स्केलवर. आणि तिथे पहा, एक तर 1 देणार किंवा 2 देणार किंवा 3 देणार किंवा 4 देणार. त्याच्या मधले पॉईंट नसतात, 3.5 वगैरे असं नसतं. आणि मग 3 दिलेला असेल त्याला 5 ने मल्टिप्लाय होतं, तुमचं वेटेज निघतं. तर ही इथे ही काळजी घ्यायची. रिपोर्ट मात्र व्यवस्थित करून ठेवायचे. आल्यानंतर पियर टीमने व्हिजिट केल्यानंतर तुम्ही जे क्लेम केले की आमच्याकडे ह्या फॅसिलिटीज आहेत, त्या फॅसिलिटी त्यांना दाखवायच्या की ही फॅसिलिटी इथे आहे, ही फॅसिलिटी इथे आहे, ही फॅसिलिटी इथे आहे. आणि मग तुमची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन, तुमची फॅसिलिटीची क्वालिटी लक्षात घेऊन मग तुम्हाला ते ग्रेडिंग करतात ते. नंतर इथे हा क्वांटिटेटिव्ह मेट्रिक आहे 4.1.3 percentage of classrooms and seminar halls with ICT enabled facilities such as smart class, LMS, etc. आता हे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मग तुमचे क्लासरूम म्हणजे समजा आपल्याकडे कॉलेजमध्ये समजा तुमच्याकडे 40 क्लासरूम्स आहेत, 40 क्लासरूम्स. आता ह्या 40 क्लासरूम्स मध्ये किती क्लासरूम्स मध्ये एलसीडी प्रोजेक्टर आहेत? समजा 10 क्लासरूम मध्ये एलसीडी प्रोजेक्टर्स आहेत. वायफाय फॅसिलिटी मिळते का क्लासरूम मध्ये? आहे का अवेलेबल? ते पण येईल. म्हणजे तुम्हाला एक लिस्ट बनवायची. म्हणजे तो ऍक्च्युली तो डाटा टेम्पलेट पण त्या पद्धतीनेच आहे की क्लासरूम नंबर आणि मग त्याच्यात असलेली फॅसिलिटी. मग तुम्हाला इथे एलसीडी प्रोजेक्टर असेल, एलसीडी टीव्ही असेल, वायफाय किंवा लॅन फॅसिलिटी त्या रूम मध्ये अवेलेबल असेल आणि तुमचे स्मार्ट क्लासरूम्स किती आहेत, एलएमएस सिस्टीम फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या क्लासरूम मध्ये अवेलेबल आहेत आणि सेमिनार हॉल्स विथ आयसीटी फॅसिलिटी म्हणजे एलसीडी प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, तुमचं पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वगैरे अशा सगळ्यांची एक लिस्ट तिथे टाकायची असते आणि लिस्ट व्यवस्थित करायची की तुमचे जेवढे क्लासरूम्स आहेत, क्लासरूम नंबर आपण दिलेले असतात, तर तो डाटाच तयार करताना त्या पद्धतीने करायचा. हे पाय लक्षात ठेवा की इथे कधी कधी तुमच्या कॉलेजला ऑब्झर्वर येऊ शकतो. तुम्ही डाटा भरलेले असतात, ऑब्झर्वर येऊ शकतो, तुम्ही क्लेम केलेलं असतं, ते त्यांच्याकडे सगळं अवेलेबल असतं. ते डायरेक्ट म्हणतात क्लासरूम 1 मध्ये एलसीडी प्रोजेक्टर आहे, तुम्ही आम्हाला दाखवा. ते दाखवायचं असतो. म्हणजे तुम्ही तिथे जे क्लेम केले ते तिथे अवेलेबल असलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला अपलोड काय करायचे की तुम्हाला फोटोग्राफ्स अपलोड करायचे. आणि आता फोटोग्राफ्स असे चालत नाही, मी तुम्हाला सांगितलं त्याच्या लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड त्या फोटोग्राफ्स असलं पाहिजे. म्हणजे जीपीएस मॅपिंग केलेले फोटोग्राफ्स असले पाहिजेत. तर ते तुम्ही प्रत्येक क्लासरूमचा म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटच तयार करून ठेवा. म्हणजे इथे तुमचा क्लासरूम नंबर काय असेल तो, इथे त्याचे फोटोग्राफ आणि इथे त्याचं जीपीएस लोकेशन जे आहे त्याची इन्फॉर्मेशन. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला फोटोग्राफ काढल्यानंतर तो कॉम्प्युटरवर घ्यायचा आणि कॉम्प्युटरमध्ये त्याची प्रॉपर्टी चेक करायची. जर तुम्ही जीपीएस लावून फोटोग्राफ काढलेला असेल, हल्ली मोबाईलने पण काढता येतात, जीपीएस ऑन करायचं, फोटोग्राफ काढले आणि ते फोटोग्राफ कॉम्प्युटरवर घ्यायचा आणि त्या फोटोग्राफची प्रॉपर्टी चेक करायची. तुम्हाला ती प्रॉपर्टी विंडो येते, त्याच्यात तुम्हाला कधी फोटोग्राफ काढला, जॉग्राफिकल लोकेशन्स काय काय आहेत ती विंडो येते, ती विंडो कॉपी करून इथे टाका. म्हणजे क्लासरूम नंबर 1 चा फोटोग्राफ असेल की ज्यात एलसीडी फॅसिलिटी असं तुम्ही म्हटलेला, तर तो फोटोग्राफ इथे ठेवायचा. त्याच्या खाली दुसऱ्या क्लासरूमचा फोटोग्राफ, त्याच्या खाली तिसऱ्या क्लासरूमचा, चौथ्या क्लासरूमचा, अशी पूर्ण एक फाईलच तयार करा. तुमचे 40 क्लासरूम असतील, 40 क्लासरूम, सेमिनार हॉल, असे जीपीएस फोटोग्राफ म्हणजे लोकेशनचे फोटोग्राफ ते सगळे तिथे
फाईल तयार करा. कारण तुम्हाला काय होतं की तुम्हाला एक तर अपलोड करावं लागतं किंवा DVV मध्ये पण विचारतात की GPS लोकेशन असलेले फोटोग्राफ्स अपलोड करा. तर त्यावेळेस तुम्ही ही डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. SSR मध्ये जर तुम्हाला ती अपलोड करायला जागा असेल तर तिथेच अपलोड करून द्या. समजा जागा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे ठेवा. DVV मध्ये विचारलं की त्यांना ही फाईल तुम्ही अपलोड करू शकता. पण लोकेशन असलेलेच फोटोग्राफ लागतात. त्यामुळे त्याच्यावर काय करतं की तुमचं GPS लोकेशनमुळे काय होतं की तुमच्या त्याच्यात लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड असे लोकेशन्स असतात. त्यामुळे एकाच क्लासरूमचा 2 अँगलने फोटो काढला तरी लगेच कळतो की हा एकाच क्लासरूमचा आहे. असं कळणार नाही आपल्याला कदाचित 2 अँगलने फोटो काढला तर. आपल्याला असंही वाटू शकतं की हे वेगवेगळे आहेत. पण लोकेशन जे आहेत लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड त्याच्यावरून ते कळतं की हा फोटोग्राफ कुठला आहे. त्याच्यामुळे 2 क्लासरूमचे फोटोग्राफ वेगवेगळे आहेत की नाही हे त्याच्यावरून GPS लोकेशनवरून कळतं. म्हणून ते GPS लोकेशनचे फोटोग्राफ्स त्याला द्या. नंतर पुढचं ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर एक्सक्लुडिंग सॅलरी फॉर इन्फ्रास्ट्रक्चर अग्युमेंटेशन ड्युरिंग लास्ट 5 years इन लाख्स. आता तुमच्या डाटा टेम्पलेटमध्ये तुम्हाला इयर वाईज भरायचे आणि इथे ते प्रत्येक इयरचं टोटल इन्फ्रास्ट्रक्चर अग्युमेंटेशन साठी किती खर्च झालाय तुमच्या टोटल एक्सपेंडिचर पैकी. आणि टोटल एक्सपेंडिचर मध्ये सॅलरीचं एक्सपेंडिचर नाही धरायचं. सॅलरीचे समजा आपल्या टोटल इयर 2016-17 मध्ये समजा टोटल कॉलेजचं एक्सपेंडिचर 4 करोड आहे असं आपण ऍश्युम केलं की 4 करोड आहे. ते 4 करोड तुम्हाला याच्यात दिसलं पाहिजे. तुमचा जो ऑडिट स्टेटमेंट आहे त्याच्यात ते दिसलं पाहिजे. त्यातलं सॅलरी वगळू ना, मी सॅलरी वगळून सांगतो. सॅलरीचं याच्यात धरायचं ना एक्सपेंडिचर मध्ये. सॅलरी वगळून समजा तुमचं 4 करोड आहे 2016-17 ला. त्याच्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर अग्युमेंटला किती आहे हे महत्वाचं आहे. आता इथे काय दरवर्षी सारखंच असेल असं नाहीये. प्रत्येक वर्षी कधी आपण इन्फ्रास्ट्रक्चर नवीन हॉल बांधतो, नवीन लायब्ररीची बिल्डिंग बांधतो, स्पोर्ट्स ग्राउंड डेव्हलप करतो. एखाद्या वर्षी खूप जास्त केलं जातं, एखाद्या वर्षी कमी होऊ शकतं. असं काही नाही. ओव्हर 5 years तुमचं किती एक्सपेंडिचर झालंय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पण तुमच्या टोटल एक्सपेंडिचर पैकी इन्फ्रास्ट्रक्चर अग्युमेंटेशनला किती खर्च झालाय, नॅकने त्याचा एक रेशो ठरवलेला आहे की एवढा रेशो असेल तर 1, एवढा रेशो असेल तर 2, एवढा रेशो असेल तर 3, एवढा रेशो असेल तर 4. आता तो मलाही माहित नाही तुम्हालाही माहित नाही, तो नॅकलाच माहित आहे. पण इथे तो एक्सपेंडिचर दाखवताना तो तुमच्या ऑडिट मध्ये आलेला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला इथे ऑडिट स्टेटमेंट CA सर्टिफाईड ऑडिट स्टेटमेंट हे इथे तुम्हाला आवश्यक असतं. म्हणजे डाटा टेम्पलेट तो एक्सेल मध्ये तुम्ही एक्सपेंडिचर वगैरे ते सगळं भरणार, कशावर एक्सपेंडिचर वगैरे. पण ऑडिट स्टेटमेंट तुम्हाला पूर्ण स्कॅन करायचंय आणि त्याच्यात ते तुम्हाला अपलोड करावं लागतं. त्याच्यात तुम्ही जिथे जिथे एक्सपेंडिचर आहे, समजा एखादा क्लासरूम नवीन तयार केला त्याच्यासाठी लागलेलं इन्फ्रा तुमच्या ऑडिटमध्ये ते असतं. म्हणजे तुमच्या RP मध्ये की याच्यासाठी हा खर्च झाला. एखादा ग्राउंड साठी खर्च झालेला असेल, ग्राउंड नवीन तयार केलंय तर ते तुमच्या ऑडिटमध्ये ते तुमचे तिथे हायलाइट करायचे त्या याच्यात. म्हणजे PDF मध्ये फॅसिलिटी असते हायलाइट करण्याची, तर ते हायलाइट करायचं PDF मध्ये किंवा तुमचा RP आहे त्याच्यावर हायलाइट करायचं आणि मग तो स्कॅन करायचा, कलर स्कॅन. तर ज्यावेळेस ते आता ऑडिटचं ते तुमचं RPचं बरंच मोठं असतं, 15-20-30 पेजेस काहीतरी असतं. तर आता तेच ऑडिटेड स्टेटमेंट दुसऱ्या ठिकाणी पण लागतं. इथे ज्यावेळेस लागतं त्यावेळेस इथे तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आर्ग्युमेंटच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या तुम्हाला इथे हायलाइट करायच्या असतात. त्यामुळे ते काय करतात, ऑडिटचं स्टेटमेंट पाहतात, ऑडिटमध्ये तुम्ही हायलाइट केलेलं आहे ते पाहतात आणि मग ती टोटल पाहतात. तुम्ही लिहिलेली टोटल आणि ऑडिट स्टेटमेंटमध्ये असणारी टोटल सारखीच आहे का.
ते पाहतात. नाहीतर तुम्हाला त्याची समजा तिथे त्यांना चुकून तुमच्याकडून एखादं हायलाईट करायचं राहिलं तर ते काही सगळं वाचत बसत नाहीत आणि त्यांना कळत पण नाही दुसरी रक्कम कोणती धरलेली. मग तुम्हाला त्याची क्वेरी येऊ शकते. म्हणून शक्यतो जी रक्कम तुम्ही क्लेम केली ती इन्फ्रास्ट्रक्चर ऑगमेंटेशनचीच असली पाहिजे एक्सपेंडिचर, आणि ते तुमच्या ऑडिटेड स्टेटमेंट जे तुम्ही अपलोड करणार आहात पीडीएफ फाईल त्याच्यात ती हायलाइट झालेली असली पाहिजे 5 वर्षाची. आणि मग टोटल एक्सपेंडिचर नॅक काय करतं की टोटल 5 वर्षाचे एक्सपेंडिचर आणि आउट ऑफ दॅट टोटल एक्सपेंडिचर हाऊ मच इज फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ऑगमेंटेशन, त्याच्यावरून एक रेशो कॅल्क्युलेट होतो तुमचा, तो ऑटोमॅटिक होतो आणि त्याच्यावर बेस तुम्हाला तुमचं ग्रेडिंग होतं. तर ऑडिटेड स्टेटमेंट इथे महत्वाचे आहेत. नेक्स्ट वन, पुढचा जो की इंडिकेटर आहे दॅट इज लायब्ररी ॲज ए लर्निंग रिसोर्स. हा टोटल 20 ला आहे, वेटेज इज 20. त्यातला पहिला जो मेट्रिक आहे तो क्वालिटेटिव्ह आहे. दिस इज क्वालिटेटिव्ह मेट्रिक. Libraries automated using integrated library management system ILMS. आता इथे तुम्हाला डाटा रिक्वायरमेंट फॉर लास्ट 5 years काय की नेम ऑफ LMS सॉफ्टवेअर, नेचर ऑफ ऑटोमेशन, तुमची लायब्ररी फुल्ली ऑटोमेटेड आहे का पार्शियली ऑटोमेटेड आहे, व्हर्जन काय आणि इयर ऑफ ऑटोमेशन. आता इथे जर तुम्ही अपलोड करणारे डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंट मध्ये ही इन्फॉर्मेशन सगळी आली पाहिजे. तुमचा लायब्ररीमध्ये LMS सॉफ्टवेअर कोणता आहे, ते पार्शियली की फुल्ली ऑटोमेटेड आहे, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय द्यायचे, व्हर्जन कोणता आहे, इयर ऑफ ऑटोमेशन, हे तुम्ही एक रिपोर्ट तयार करायचा आहे. आणि हे करताना काय करायचं, स्क्रीनशॉट्स द्यायचे आणि स्क्रीनशॉट्स जे देणार ते तुमचे लँडिंग पेजेस असले पाहिजेत. म्हणजे काय की समजा तुम्ही LMS सॉफ्टवेअर ओपन केलं आणि इथे काहीतरी आपण स्टुडंटचा काहीतरी रोल नंबर टाकला किंवा ऍक्सेशन नंबर टाकला, ऍक्सेशन नंबर काय असेल तुमच्या सॉफ्टवेअरचं, आणि एंटर केलं की दुसरं पेज ओपन होतं. दिस इज कॉल्ड लँडिंग पेज. मग तुम्ही हे पण पेज द्यायचं आणि त्याच्या खाली हे पण पेज द्यायचं, म्हणजे स्क्रीनशॉट तुमच्या सॉफ्टवेअरचे. मग आता लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे ऍक्सेशन नंबरसाठी, तुमचे पुस्तकं देणं घेणं जे असतं त्याच्यासाठी वेगवेगळ्या विंडोज असतात. म्हणजे कुठेतरी पहिली विंडो असते, तिच्यावरून तुम्ही दुसऱ्या विंडोला जाता, तर ते स्क्रीनशॉट्स त्यात द्या. आणि ऍक्च्युली पीअर टीम आल्यानंतर हे तुमचं व्हेरीफाय करतेच, ते अचानक तुम्हाला विचारू शकतात, पाहू शकतात, ते सॉफ्टवेअर पूर्ण वर्किंग त्याचं पाहू शकतात. पण सायमल्टेनियसली तुम्हाला अपलोड पण करायचे डॉक्युमेंट, त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट अपलोड करताना स्क्रीनशॉट सगळ्यात महत्वाचे त्याचे तुमच्या सॉफ्टवेअरचे. आणि मग त्याच्यावरून लगेच लक्षात येतं की तुमची फुल्ली ऑटोमेटेड आहे की पार्शियली ऑटोमेटेड आहे. आणि हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस पीअर टीम तुमच्या कॉलेजला व्हिजिट करते त्यावेळेस ते कम्प्लीट वाचून आलेले असतात, हे लक्षात ठेवा. त्यांनी त्यांची ग्रेड ठरवून आलेले असतात. त्यांनी जे वाचलंय त्याचे डॉक्युमेंट पाहिले, अपलोड केले, त्याच्यानुसार त्यांचं एक तुमच्या कॉलेजबद्दलचं मत तयार झालेलं असतं आणि फार केअरफुली वाचतात. म्हणजे आमचा अनुभव आहे की फार केअरफुली वाचतात ते. म्हणजे आमच्याकडे एक पीअर टीम मेंबर होते की त्यांनी इतका केअरफुली वाचलेला होता की मी ज्यावेळेस पहिल्यांदा ते आले, संध्याकाळी ज्यावेळेस भेट झाली त्याच वेळेस त्यांनी मला दाखवलं, म्हटलं तुमचा इथे ते प्रॉब्लेम वाटतोय. आता ते दुसऱ्या राज्यातले होते, त्यांच्याकडची समजा डिग्रीची पद्धत वेगळी असल्यामुळे मग ते त्या दृष्टीने त्यांनी विचार केला. मग मी त्यांना समजून सांगितलं की आमच्याकडे डिग्रीचं स्ट्रक्चर कसं आहे, 3 year डिग्री स्ट्रक्चर कसं आहे, ते त्यांना मी समजून सांगितलं. हे इतके केअरफुली ते वाचतात, म्हणून अगोदरच ते विचार करून आले असतात तुमचं कॉलेज कसं असेल. त्यांच्या मनात एक माइंड तयार झालेला असतो की आपण गेल्यानंतर आपल्याला तिथे हे पाहायला मिळणार आहे, आणि ते जर आपण दाखवू शकलो, आपण जे क्लेम केले ते दाखवू शकलो, तर आपण बाजी मारू शकतो. पण आपण लिहिलं एक आणि आल्यानंतर ऑब्झर्व दुसरं होतंय,
असं अजिबात व्हायला नको, म्हणजे डिस्क्रिपन्सी अजिबात झाली नाही पाहिजे. आणि मी मगाशी सांगितलं की कधी आता हल्ली बऱ्याच कॉलेजांना ऑब्झर्व्हर जातात. ऑब्झर्व्हर तुमच्या सगळ्या मेट्रिकचे तुम्ही क्लेम केलेले सगळे डॉक्युमेंट चेक करतात. ते पीअर टीमच्या इररिस्पेक्टिव्ह असतात. तुम्ही तुम्ही सांगितलं की आमच्याकडे इतके कॉम्प्युटर्स आहेत, तर ते फिजिकली पाहतात तुमचे ते कॉम्प्युटर्स आहेत का वगैरे. त्यामुळे तुम्ही डाटा अपलोड करताना तुमच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल तरच ती ऍक्टिव्हिटी जे काय असेल ते भरा आणि डाटा मात्र ठेवा. कारण ऑब्झर्व्हर हे तुमच्या किंवा माझ्या हातात नाहीये. ते नॅक ठरवतं ऑब्झर्व्हर पाठवा आणि ते रॅन्डमली सिलेक्ट करून काही कॉलेजांना ऑब्झर्व्हर पाठवतं. त्यांनी ती नवीन सिस्टीम सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे ऑब्झर्व्हर जरी आला तर त्यात घाबरण्याचं काही कारण नाही. लक्षात ठेवा की आमच्या वेळेस 121 मेट्रिक होते. आमच्या कॉलेजलाही ऑब्झर्व्हर लागला. ऑब्झर्व्हर हा पीअर टीमचे 3 मेंबर पेक्षा वेगळा असतो. पीअर टीमचा रिपोर्ट आणि ऑब्झर्व्हरचा रिपोर्ट हे कम्प्लिटली वेगळे असतात. ऑब्झर्व्हरचा रिपोर्ट हा कॉन्फिडेन्शियल असतो, पण ऑब्झर्व्हरने तो सगळे मेट्रिक चेक करतो आणि डॉक्युमेंट चेक करतात. म्हणजे 121 मेट्रिकला तुम्ही जे जे क्लेम केलेलं आहे SSR मध्ये त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट त्यांनी आमचे व्हेरीफाय केले. म्हणजे त्यांनी असं रॅन्डमली सुद्धा पाहिलं की तुम्ही हा कोर्स तुम्ही क्लेम केलाय सर्टिफिकेट कोर्स आणि या सर्टिफिकेट कोर्सला तुमच्याकडे तुम्ही म्हटले की 250 विद्यार्थी आहेत. दाखवा त्यांची प्रेझेंटी, झालेले लेक्चर, त्यांचे रेकॉर्ड्स, जे लेक्चरर आलते त्यांना तुम्ही मानधन दिले त्याचं प्रूफ. तर हे तुम्ही सगळं ज्यावेळेस क्लेम करताय त्यावेळेस तुमच्याकडे सगळं असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा सर्टिफिकेट कोर्स क्लेम करताय, 200 विद्यार्थ्यांनी तो केला असा क्लेम करताय, मग 200 विद्यार्थ्यांचे 30 लेक्चरचे किंवा काय जे लेक्चर्स आहेत तुमचे त्याचे प्रेझेंट रेकॉर्ड तुमच्याकडे आहे का? त्याचं टाइम टेबल तुम्ही बनवलेलं आहे का? त्याचा सिलेबस तुमचा आहे का? प्लस ज्यांनी लेक्चर्स घेतलेत त्या लोकांना तुम्ही मानधन दिलेलं आहे का? हे सगळं काही रेकॉर्ड मागू शकतात. त्याच्यामुळे कोणती ऍक्टिव्हिटी क्लेम करताना हे क्लेम करा. हे नवीन फ्रेमवर्क पूर्वी काही रेकॉर्ड पाहिलेही जात नव्हते, पण आता तसं शक्यतो होत नाही. एक तर DV मध्ये पाहिले जातात, पीअर टीम पाहते, प्लस जर ऑब्झर्व्हर आला तर तोही पाहू शकतो. म्हणून इथे तुम्हाला स्क्रीनशॉट्स इम्पॉर्टंट आहेत सगळे. नेक्स्ट वन, द इन्स्टिट्यूशन हॅज सबस्क्रिप्शन फॉर द फॉलोइंग रिसोर्सेस: ई जर्नल्स, ई शोध सिंधू, शोध गंगा मेंबरशिप, ई बुक्स, डाटाबेसेस, रिमोट ऍक्सेस टू ई रिसोर्सेस. आणि इथे पहा एकूण 6 आहेत. तुम्हाला इथे 6 दिलेले आहेत आणि 6 पैकी जरी तुमचे कोणतेही 4 असले तरी तुम्हाला कम्प्लीट क्रेडिट मिळतं. कम्प्लीट क्रेडिट मिळतं आणि याचं वेटेज 4 आहे. म्हणजे कम्प्लीट क्रेडिट म्हणजे 4 क्रेडिट मिळतं. 3 असतील तर 3 क्रेडिट मिळतं, 2 असतील तर 2 क्रेडिट मिळतं, 1 असेल तर 1 क्रेडिट मिळतं आणि नन ऑफ द अबव असेल तर 0 क्रेडिट मिळतं. आता इथे तुमचं एन लिस्ट इन्फ्लिबनेटचं हे जवळपास सगळ्याच कॉलेजांकडे आहे आणि त्याच्यात तुमचे ई जर्नल्स अवेलेबल आहेत. तर तुमच्या एन लिस्ट मध्ये जे जे ई जर्नल्स अवेलेबल आहेत त्याची, कारण इथे डाटा टेम्पलेट मध्ये तुम्हाला ते द्यायचे की कोणते कोणते ई जर्नल्स तुमच्याकडे आहेत, म्हणजे किती ई जर्नल्स आहेत. तर त्यातले ई जर्नल्स आपल्याला वापरायला असतात, ते वापरायचे. ई शोध सिंधू एन लिस्ट थ्रूच अवेलेबल आहे तुम्हाला, पण त्यांचे ते लेटर्स घ्या की तुम्ही सबस्क्रिप्शन भरलेलं असतं, मग त्यात तुम्हाला ई शोध सिंधू अवेलेबल आहे की नुसते ई जर्नल्स अवेलेबल आहेत. शोध गंगा मेंबरशिप आहे का अवेलेबल त्याच्यात, त्याचे सेपरेट लेटर घ्या त्यांच्याकडून. म्हणजे ते एन लिस्ट वाले तुम्हाला लेटर देतील की तुमचा शोध गंगा मेंबरशिप पण आहे. सो हिअर मी काय सांगत होतो की शोध सिंधू मेंबरशिप त्यात आहेत का पहा. ई बुक्स त्याच्यात किती अवेलेबल आहेत तुम्हाला याच्यात एन लिस्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही ओपन करताल त्यावेळेस तुम्हाला ते हे दिसतं की तिथे कोणते कोणते ई बुक्स अवेलेबल, टोटल लिस्ट दिसते तिथे तुम्हाला. त्या ई बुक्सची लिस्ट घ्या, टोटल नंबर. डाटाबेसेस कोणते कोणते अवेलेबल आहेत, तसंच डेलनेट आहे, CSI आहे, तुमच्या मेंबरशिप असतील त्याच्यात. तर हे सगळं इथं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असला पाहिजे.
आता इथे तुम्हाला डाटा टेम्पलेटमध्ये जो एक्सेलचा डाटा आहे त्याच्यात तुमचं म्हणजे ई जर्नलची कोणती मेंबरशिप तुमच्याकडे आहे, शोध सिंधूला कोणती मेंबरशिप आहे, शोध गंगाला कोणती मेंबरशिप आहे, ते पुढे येईल. समजा एन लिस्ट, इन्फ्लिमेट एन लिस्ट येईल समजा त्याच्या पुढे. पण त्याच्या पुढे अजून असतं की तुमचं सबस्क्रिप्शन कधीपासून कधीपर्यंतचं आहे, सबस्क्रिप्शन डिटेल्स आहेत, ते त्याच्यात तुम्हाला द्यावं लागतं, डिटेल्स ऑफ सबस्क्रिप्शन. प्लस तुम्हाला काही पीडीएफ अपलोड करावी लागते. आता पीडीएफ अपलोड करताना तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमच्याकडे खरंच एनलिस्टची मेंबरशिप आहे का, तर मग तुमचं एनलिस्टचं पेज ओपन करायचं. त्याच्यावर फर्स्ट पेजवर आपल्याला लॉग इन आहे, लॉग इन आय डी तिथे टाकायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. मग तो लँड तुम्ही एंटर केल्यावर लँड होतो पुढचा स्क्रीनशॉट येईल. कारण एनलिस्टचं कसं आहे, तुमच्याकडे लॉग इन आय डी आणि पासवर्ड असल्याशिवाय पुढच्या पेजवर जाणार नाही. त्याच्यामुळे तो पुढच्या पेजवर जाईल. पुढच्या पेजवर समजा एखाद्या जर्नलचं पेज, तुम्ही एक पेज ओपन केला, आता त्याच्यात जर्नलची तुमची लिस्ट असते अवेलेबल. मग त्याच्यातल्या एखाद्या याच्यावर क्लिक केलं की पुढचं येईल. असे स्क्रीनशॉट्स घ्या आणि ते स्क्रीनशॉट्स तुम्ही एकाखाली एक लावा. आणि प्लस तुमचे हे सगळे डॉक्युमेंट्स असतीलच. कशाचे? सबस्क्रिप्शनचे लेटर्स किंवा त्यांचं जे काही तुम्ही भरलेले सबस्क्रिप्शन, त्याचा जो डॉक्युमेंट्स आहेत त्याची पण हे करून ठेवा, स्कॅन कॉपीज करून ठेवा. अपलोड जिथे लागतील तिथे त्या अपलोड करून ठेवा. तर अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकता. आणि जवळपास याला तुम्ही जर हे प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला त्याचं कम्प्लीट हे मिळतं क्रेडिट. आणि हा क्वांटिटेटिव्ह आहे. नेक्स्ट वन, average annual expenditure for purchase of books or e-books and subscription to journals or e-journals during the last 5 years. इथे पण तुम्हाला आता आरपी तुमचा ऑडिटेड स्टेटमेंट हे अपलोड करायचे. आणि हे कंपॅरिझन तुमचं कशाची होतं? तुमचं टोटल अॅन्युअल एक्सपेंडिचर जे आहे एक्सक्लुडिंग सॅलरी, त्याच्यातलं बुक्सवर किंवा ई बुक्सवर किंवा ई जर्नल्सला सबस्क्रिप्शनसाठी किती अमाऊंट गेलेली आहे. मग इथे ऍक्च्युली नॅक टोटल तुमचा 5 इयर्सचा कन्सिडर करतो ऍव्हरेज काढताना. तुम्हाला इथे इयर वाईज भरायचं आहे. समजा इथे असेल 9.5 लॅक, 10.4 लॅक, नंतर इथे कारण लॅक मध्ये आहे ना, नंतर इथे 11.2, 12.5, 19.2 लाख मध्ये आहे समजा, असं आपण ऍश्युम केलं म्हणजे ते तुमच्या ऑडिटेड स्टेटमेंट मध्ये असलं पाहिजे. म्हणून जो तुम्ही आरपी हे केलेला आहे, आरपी जो केलेला आहे तो आरपी. आता काय होतं की आरपी आपला खूप मोठा असतो आणि मग त्याच्यातले तुम्हाला जे ऑडिटेड स्टेटमेंट्स आहेत त्याच्यातले तुम्हाला ही एक्सपेंडिचर काढायचे. तर त्यातले कोणते पेजेस स्कॅन करून ठेवा की ज्या पेजेसवर तुमचं बुक्स आहे, मग तिथे ते हायलाइट करायचं की ही बुक्स हे एक्सपेंडिचर आहे. म्हणजे बुक्सचे आपण बिल्स दिलेले असतात आणि ते तुमच्या ऑडिटेड स्टेटमेंटला येतं. ई जर्नलचं सबस्क्रिप्शन तिथे ते ऑडिटेड स्टेटमेंटला येतं. तर तिथे हायलाइट करा आणि तुम्ही इकडे टोटल सगळी काउंट करा तुमची त्या वर्षातली, प्रत्येक वर्षातली ती हायलाइट व्यवस्थित करा आणि ती इथे भरा तुमची. आणि ही जनरली तुम्हाला एक 10 लाख वगैरेच्या वरच, आता ऍक्च्युली विद्यार्थी संख्येवर बऱ्यापैकी ते अवलंबून आहे, पण 10 लाख वगैरे जर एक्सपेंडिचर पर इयर बुक्सवर असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी वेटेज मिळतं चांगलं. जास्त असेल तर तुम्हाला जास्तच वेटेज मिळणार, पण 10 लाख हा एक बऱ्यापैकी आकडा आहे. पण याला करस्पॉन्डिंग प्रूफ असले पाहिजेत. ते प्रूफ तुम्हाला त्यांचे ऑडिटेड स्टेटमेंट्स मध्ये मिळतात आणि ते ऑडिटेड स्टेटमेंट तुम्हाला हे इथे द्यायचेत. अँड नेक्स्ट मध्ये पर्सेंटेज पर डे युसेज ऑफ लायब्ररी बाय टीचर्स अँड स्टुडंट्स, फुटफॉल्स अँड लॉग इन डाटा फॉर ऑनलाईन ऍक्सेस, डाटा फॉर द लेटेस्ट कम्प्लिटेड इयर. म्हणजे आता समजा तुम्ही आज काय डिसेंबर 2020 आहे, तुम्ही जर आज SSR भरत असाल तर लेटेस्ट कम्प्लिटिंग इयर मीन्स व्हॉट, 2019-20.
कारण आता आपलं 2021 चालू आहे. आपण डाटा 2021 मध्ये भरतोय, पण आपण डाटा भरणार आहे अप टू 2019-20 आणि त्याच्या पाठीमागचे पाठवायचे. तर इथे जो डाटा लागतोय तो लेटेस्ट कम्प्लिटेड इयरचा, म्हणजे 2019-20 चा इथे डाटा लागेल. आता इथे डाटा काय लागतो पहा, तुमचा पर्सेंटेज पर डे इशेज ऑफ लायब्ररी बाय टीचर्स अँड स्टुडंट्स. म्हणजे समजा आपले स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स, समजा कॉलेजची तुमची विद्यार्थी संख्या 3200 आहे. नंबर ऑफ टीचर्स समजा 55 आहे, म्हणजे टोटल तुमचा झाला 3255 आहे. आता हे 3255 हे तुमचे लायब्ररीचे थोडक्यात सबस्क्रायबर झाले, ते येऊन तुमची लायब्ररी वापरणार आहेत. तर पर डे किती येतात? पर डे किती येतात? तर तुमचं जे रजिस्टर आहे, ऍक्सेशन रजिस्टर, ते लायब्ररीवाले करतात, लायब्ररीयन करत असतात. ऍक्सेशन लास्ट पेज अपलोड करायचे तुम्हाला, ऍक्सेशन रजिस्टर ते लायब्ररीयन करतात. आता मेथड ऑफ कॉम्प्युटिंग पर डे युसेज ऑफ लायब्ररी, त्याची ती तुम्हाला मेथड आहे. तर तुम्हाला पर डे युसेज काढायचं असेल तर प्रत्येक दिवशी किती होते त्या ऍक्सेशन रजिस्टर वरून तुम्हाला काढता येतं. की आज 50 विद्यार्थी होते, उद्या 50 आहे, परवा 50 आहे, डेट वाईज. मग त्याच्यावरून तुमचं, आता तुमचे समजा दर दिवस लायब्ररी 50च टोटल येत असतील, 50-55 डिवायडेड बाय 3255, पर डे इश्यूज इज व्हेरी व्हेरी स्मॉल, व्हेरी व्हेरी स्मॉल. म्हणजे कमीत कमी तुमचे ते 600-700 मुलांनी किंवा प्राध्यापक मिळून लायब्ररीत आले पाहिजेत, लायब्ररी यूज केली पाहिजे. मग ती स्टडी रूम साठी येतील, किंवा पुस्तक देवाणघेवाणसाठी येतील, किंवा इतर काही चर्चेसाठी येतील लायब्ररीयनकडे, पण ते लायब्ररीत आलेले असले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो लायब्ररीत आला की त्याची एंट्री झालेली असली पाहिजे आणि ती तिथे दिसली पाहिजे. आता समजा तुमचं जर मॅन्युअल रजिस्टर असेल तर मॅन्युअल रजिस्टरवर त्याची सही पुढे असली पाहिजे त्या दिवसाच्या, आणि प्रत्येक दिवसाचं मॅन्युअल रजिस्टर असेल समजा. आता जर तुम्ही ILMS सिस्टीम तुमची फुल्ली फंक्शनल असेल तर तुम्ही हे पण करू शकता, काय बारकोडच्या सहाय्याने आय कार्ड स्कॅन केलं की तो आत येईल, परत जाताना स्कॅन करेल, त्याच्यावरून तुम्हाला तर ऑनलाईन डाटाच तयार होतो. तो डाटा डाउनलोड करून ठेवा, पर डेचा डाटा डाउनलोड करून ठेवा. आता याच्यात काय असतं की तुम्हाला पर डेचा डाटा म्हणजे जर केला तर तो खूप जास्त डाटा होऊ शकतो, आणि 5 वर्षाचा एवढं सगळं अपलोड करायची गरज नसते तिथे. तुम्हाला काहीतरी त्यातले 5-10 दिवसाचा डाटा रॅन्डमली अपलोड करायचा असतो. म्हणजे तो स्कॅन कॉपी, ऑनलाईन असेल तर ती प्रिंट, तिच्यावर सही शिक्का मारायचा आणि ती प्रिंट तुम्ही अपलोड करू शकता. किंवा ऑनलाईन असेल, मॅन्युअल रजिस्टर असेल तर मॅन्युअल रजिस्टरच्या त्या पेजची स्कॅन करायची कॉपी, किती आहेत तेवढे, अशा 5 दिवसाच्या किंवा 10 दिवसाच्या कॉपी करून त्या अपलोड करायच्या तुम्हाला. पण मग तेवढ्यावरच तुमचं भागतं का? कारण तुम्ही क्लेम केलेत की आमचे, समजा तुम्ही क्लेम केलेले असतील की पर डे आमचा विशेष, म्हणजे तुमचं थोडक्यात पर डे विशेष समजा 310 आहे असं तुम्ही म्हणत असाल, तर त्यांना ते व्हेरीफाय करायचे. मग असं होतं की काही लोक असं करू शकतात की आपल्या संपूर्ण रजिस्टरमध्ये ज्या दिवशी मॅक्झिमम मुलं होती ते 5 स्कॅन करा आणि पाठवा, आणि तुमचं काम भागलं, असं नसतं. DVV मध्ये तुम्हाला क्वेरी येऊ शकते, आणि ते काय करतात, तुम्हाला 5 तारखा देतील की या 5 तारखेच्या आम्हाला रजिस्टरची स्कॅन कॉपी पाठवा. कोणते रॅन्डमली 5 तारखा 5 वर्षातल्या असू शकतात. आणि जर चुकून गेला तुम्ही, त्या दिवशी खूप कमी असतील विद्यार्थी, आणि ते जर तुम्ही अपलोड केलं, अगोदरचे जास्त आत्ताचे कमी, मग त्यांना त्याच्यात संशय येतो. मग ते काय करतात, तिथे त्याप्रमाणे वजावट करतात, ऍव्हरेज काढतात आणि तेवढे वजा करतात विद्यार्थी, आणि मग तुमचं जे स्केल आहे ते कमी होत जातं. म्हणून ऍक्च्युअल काउंट तुम्ही मेजर करा,
आणि तो तिथे भरा. ऍक्च्युअल काउंट टीचर आणि स्टुडंटचा. ऑनलाईन असेल, ऑनलाईन मध्ये तुम्हाला डायरेक्टली मिळेल त्या दिवशी किती होते, त्या दिवशी किती होते, असे प्रत्येक दिवसाचे मेजर करा आणि त्याच्यावरून टोटल हे करून त्या दिवसाचा लायब्ररी युसेज, त्या वर्षाचा लायब्ररी युसेज टाकायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही हा डाटा करू शकता. फक्त डाटा केअरफुली करा आणि तुम्हाला अपलोड 5-6 दिवसाचा करायचा आहे, पण कोणतेही 5 किंवा 6 दिवस मागू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला पण रेडी राहायचं की आल्यानंतर क्वेरी तुम्ही जितकी फास्ट सॉल्व्ह करताल तितकं तुमचं फायदेशीर असतं. म्हणजे समजा तुम्हाला आज क्वेरी आली आणि हे जे डॉक्युमेंट रिलेटेड आहे, हे जर क्वेरी तुम्ही लगेच त्या दिवशीच अपलोड केलं, ही क्वेरी, त्यांना लगेच कळतं की यांच्याकडे हे अवेलेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा झाला तुमचा पर्सेंटेज पर डे युसेज ऑफ लायब्ररी बाय टीचर्स. आणि हा युसेज जास्त असला पाहिजे. आता 3255 दर दिवस येतीलच असं नाही, 600 येतील, 700 येतील, पण तो रेशो तुमचा जास्तीत जास्त असला पाहिजे. आणि नेक्स्ट वन, IT इन्फ्रास्ट्रक्चर. Institution frequently updates its IT facility including Wi-Fi. Describe IT facilities including Wi-Fi with date and nature of updation within a maximum of 500 words. तर इथे तुम्हाला काय लिहायचं की तुमच्या ज्या IT फॅसिलिटीज आहेत, मग कॉम्प्युटिंग फॅसिलिटी असेल, नंबर ऑफ कॉम्प्युटर्स असतील, त्याची संख्या येईल. आता ती देताना संख्या तुम्हाला अपडेट कसं करतात ते महत्वाचे. मग तुम्ही तुमचे जे 5 वर्ष आहेत ते 5 वर्ष समोर ठेवायचे. मग तुमचे कॉम्प्युटर समजा 2016-17 ला तुमच्याकडे 200 कॉम्प्युटर होते, 17-18 ला तुमच्याकडे 250 झाले, 18-19 ला 310 झाले. मग त्याच्यावरून लगेच लक्षात येतं की ही कॉम्प्युटर्स या असे इन्क्रीज होत गेले. सॉफ्टवेअर तुमच्याकडे 2018-19 ला कोणते सॉफ्टवेअर होते त्याची लिस्ट तयार करा. त्याच्या पुढच्या वर्षात अजून कोणते सॉफ्टवेअर आले, त्याच्या पुढच्या वर्षात अजून कोणते सॉफ्टवेअर आले, त्याच्या पुढच्या वर्षात, म्हणजे हे कंटिन्यू आहेतच तुमच्याकडे. प्लस ऍडिशनल सॉफ्टवेअर कोणते कोणते तुमच्याकडे वाढले ती त्या लिस्टमध्ये येऊ द्या. समजा तुमच्याकडे पूर्वी विंडोज 7 होतं, आता तुमच्या कॉलेजच्या कॉम्प्युटरला विंडोज 10 वापरता तुम्ही. मग विंडोज 10 कधीपासून तुम्ही सुरू केलं? आता हे सुरू केलं म्हणजे सुरू केलं असं नाही की त्याला तुमचा डॉक्युमेंटरी इव्हिडन्स काय आहे का, की तुम्ही जे सबस्क्रिप्शन घेतलंय विंडोज 10चं ते तुमच्याकडे सबस्क्रिप्शन कॉपी आहे का, ते इम्पॉर्टंट असतं तिथे. आता हा क्वालिटेटिव्ह आहे, त्यामुळे कदाचित ते वाचलेलं असतं, ते तुम्हाला मागू शकतात की दाखवा. तुम्ही म्हणता विंडोज 10 आहे, तर विंडोज 10 आहे तर त्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही जे घेतलेलं आहे, परचेस केलेलं, परचेस ऑर्डर दाखवा वगैरे असं मागू शकतात. सॉफ्टवेअर्स कोणते कोणते वाढवत नेले आहेत. परत अजून इतर IT फॅसिलिटी, समजा आमच्याकडे कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेरिमेंट्स खूप आमच्याकडे आहेत आमच्या कॉलेजला. मग 2016-17 ला आमच्याकडे कमी होते, त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही जास्त वाढवले, त्याच्या पुढच्या वर्षी अजून वाढवत नेले. दॅट इज IT इन्फ्रास्ट्रक्चर. तर मग ती वाढवत नेली ही कम्प्लिटली तुमची लिस्ट तयार असली पाहिजे आणि ऑन दी बेसिस ऑफ दॅट हा तुमचा 500 वर्ड्स मध्ये भरायचा आणि करस्पॉन्डिंग त्याला अपलोड करायची फाईल, तुम्ही जे लिहिली ती फाईल. मग तिथे एकदम व्यवस्थित डाटा असतील, टेबल असतील, कॉम्प्युटर या वर्षात एवढे होते, या वर्षात एवढे होते, या वर्षात एवढे होते, प्लस त्याचे कॉन्फिगरेशन, म्हणजे 2016-17 ला जे कॉम्प्युटर्स होते त्या कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन काय होते, तुमचे 17-18 ला जे कॉम्प्युटर्स ऍडिशनल केले त्याचे कॉन्फिगरेशन काय, कारण अपडेट होत जातात ना, कॉम्प्युटरचं हे कॅपॅसिटी वाढत जाते, तर ते तिथे दिसलं पाहिजे की तुमची फॅसिलिटी अपडेट होत गेली. वायफाय फॅसिलिटी, मग वायफाय तुमचं 2016-17 ला किती MBPS चे कनेक्शन होतं, 17-18 ला किती MBPS झालं, 18-19 ला किती MBPS, म्हणजे जर तुमचं वाढत गेलेलं असेल तर तिथे त्यांना दिसतं. आणि त्याचे डॉक्युमेंट असले पाहिजे, वायफायचे रिलेटेड डॉक्युमेंट, त्याच्या तुमचे जे बिल्स भरता तुम्ही त्याच्या तुमच्याकडे हे असले पाहिजे, काय बिल्स असले पाहिजेत सगळे, आणि ते तुम्हाला अपलोड करावे लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर ITचं हे अपग्रेड होताना तुमच्या फाईलमध्ये दिसलं पाहिजे. मी जे सांगितलं ते याच्यात कॉम्प्युटर्स, सॉफ्टवेअर्स. आता सॉफ्टवेअर्स इथे कसे कोणते असतील, ऑफिस रिलेटेड सॉफ्टवेअर्स असतील, डिपार्टमेंटला सॉफ्टवेअर्स लागतात काही डिपार्टमेंटला, ते सॉफ्टवेअर्स असतील, ते अपडेट किती केलेत. कॉम्प्युटर इंटरफेस एक्सपेरिमेंट्स तुमच्याकडे किती आहेत,
ते कसे कसे वाढत गेले, ही असं जर तुम्ही व्यवस्थित मांडलं आणि ते आल्या पीयर टीम जी येईल त्यांना जर तुम्ही दाखवू शकला तर तुम्हाला याच्यात फार चांगले मार्क्स मिळतात पहा. कारण जवळपास सगळ्याच कॉलेजला आयटी फॅसिलिटीज अपडेट होत गेलेल्या असतात. हे लक्षात घ्या की सगळ्याच कॉलेजला आयटी फॅसिलिटीज अपडेट होत गेलेल्या असतात. तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे व्यवस्थित. नंतर पुढचा 4.3.2 स्टुडंट कॉम्प्युटर रेशो डाटा फॉर दी लेटेस्ट कम्प्लिटेड इयर. म्हणजे आता आपण सध्या 2020-21 मध्ये भरतोय, म्हणजे आपल्याला भरतोय आता आपण, तर 2019-20चा तुम्हाला कॉम्प्युटरच हे लागणार आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ कॉम्प्युटर्स इन वर्किंग कंडिशन. नंबर ऑफ कॉम्प्युटर्स इन वर्किंग कंडिशन, चालू कॉम्प्युटर किती तुमच्याकडे अवेलेबल आहे. आणि हे लक्षात ठेवा की इथे तुम्हाला जे कॉम्प्युटर्स द्यायचे ते फक्त स्टुडंट्स यूजचे द्यायचे. स्टुडंट यूजचे कॉम्प्युटर, ऑफिस मधले कॉम्प्युटर असतील किंवा लायब्ररी मधले कॉम्प्युटर असतील, मी नंतर घेतो, नंतरच घेतो. लेटर ठेव इथं, लेटर ठेव, मी कसं आहे नंतर. लायब्ररी मधले कॉम्प्युटर हे इथे कन्सिडर नाही करायचे तुम्हाला, किंवा कोणते हेड ऑफ द डिपार्टमेंटला दिलेला कॉम्प्युटर असेल तो याच्यात येत नाही. जे कॉम्प्युटर स्टुडंट युजला आहेत तेच कॉम्प्युटर ते धरतात. हा क्वांटिटेटिव्ह आहे. आता याला तुम्ही इव्हिडन्स काय देणार? इव्हिडन्स तर याला इव्हिडन्स तुमचं परचेस बिल्स आणि डेड स्टॉक एंट्री, डेड स्टॉक रजिस्टर जे आहे, तर हे डेड स्टॉक रजिस्टर तुम्हाला ते पेजेस स्कॅन करायचे की जिथे इथे डेड स्टॉक रजिस्टरला एंट्री आहे कॉम्प्युटरची, तेवढे पेजेस डेड स्टॉक रजिस्टरचे स्कॅन करून ठेवायचे आणि ते तिथे अपलोड करायचे डेड स्टॉक रजिस्टरला. तर तिथे काय होतं की ते कॉम्प्युटर्स पाहतात. आता मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचं डेड स्टॉक रजिस्टर फिजिक्स असेल, फिजिक्सचे कॉम्प्युटर्स तिथे येतील, केमिस्ट्री असेल, केमिस्ट्रीचे कॉम्प्युटर केमिस्ट्रीच्या डेड स्टॉक रजिस्टरला दिसतील. त्यामुळे तुमचे डिपार्टमेंट वाईज डेड स्टॉक रजिस्टर असतात, त्याच्यानुसार त्यांना लगेच कळतं की एवढे कॉम्प्युटर्स आहेत. क्वेरी कदाचित विचारू शकतात. समजा तुम्ही म्हटले की आमच्याकडे 350 कॉम्प्युटर्स आहेत, 350 कॉम्प्युटर्स आहेत, आपण असं क्लेम केलं आणि तुम्ही समजा जर हे डॉक्युमेंट अपलोड केलेलं नसेल तर तुम्हाला ते डेड स्टॉक रजिस्टरची स्कॅन कॉपी मागतात. मग ते डेड स्टॉक रजिस्टरची स्कॅन कॉपी करून तिथे ते हायलाइट करून तुम्हाला ते नंबर ऑफ कॉम्प्युटर्स आहेत की नाही ते दाखवायचे. तर डेड स्टॉक रजिस्टर आणि परचेस बिल्स हे सगळे महत्वाचे आहेत. त्यामुळे 5 वर्षाचे परचेस बिल तुम्ही तुमचे काढून ठेवा. डेड स्टॉक रजिस्टर मध्ये त्याची एंट्री झाली की नाही त्या वर्षात पाहून घ्या, कारण चुकून कधी कधी डेड स्टॉक रजिस्टर मध्ये एंट्री राहते, ती एंट्री आत्ताच करून घ्या. पण एंट्री तुमची परचेस बिल बेस असेल त्यामुळे ती आत्ता करून घ्या, कारण तुम्हाला जर डेड स्टॉक रजिस्टरची जर स्कॅन कॉपी मागितली तर तुम्हाला मग ती देता आली पाहिजे. तर अशा पद्धतीने त्यांना डाटा व्हेरीफाय करायला एवढंच डेड स्टॉक रजिस्टर किंवा परचेस बिल्स हा त्यांचा इव्हिडन्स असतो. नेक्स्ट वन, बँडविड्थ ऑफ इंटरनेट कनेक्शन इन दी इन्स्टिट्यूशन. आता त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे 50 MBPS पेक्षा जास्त असेल ए म्हणजे तुम्हाला 4 लेवलवर मिळतील, बी ला तुम्हाला 3 लेवल, सी ला तुम्हाला 2 लेवल, डी ला तुम्हाला 1 लेवल आणि लेस दॅन 5 MBPS असेल तर 0च मिळतं. त्याच्यामुळे आता इथे काही तुमच्याकडे जी अवेलेबल आहे तीच तुम्ही क्लेम करू शकता. आता ही क्लेम करत असताना तुम्हाला याचं डॉक्युमेंट काय द्यायचंय? यू हॅव टू गिव्ह बिल्स. कारण त्या बिलवर असतं की तुमचं बिलवर असतं तुमचं कनेक्शन किती, 100 MBPS आहे की 50 MBPS आहे की 30 MBPS, ते बिल्सवर होतं. त्यामुळे तुम्हाला बिल्स अपलोड करायचे प्लस त्याचं स्पीड चेक करता येतं आपल्याला, नेटवर्क स्पीड चेक करतात, तर त्याचा स्क्रीनशॉट एक द्या.
नुसते स्क्रीनशॉट चालत नाहीत, बिल्स सगळ्यात महत्वाचे इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्ही पर मंथ जे बिल भरता ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे तुम्ही बिल्स इथं अवेलेबल करून द्या. आणि इथं काय हा तुमचा जर ग्रेटर दॅन 50 MB कनेक्शन असेल तर तुम्हाला आउट ऑफ मिळतात. फक्त त्याचा एव्हिडन्स तुम्हाला देता आला पाहिजे. अँड मेंटेनन्स ऑफ कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर. Average percentage of expenditure incurred on maintenance of infrastructure. तर कोणते पहा, फिजिकल अँड अकॅडमिक सपोर्ट फॅसिलिटीज आणि एक्सक्लुडिंग सॅलरी. मगाशी एका मेट्रिक मध्ये आपण पाहिलं होतं की एक्सपेंडिचर ऑन इन्फ्रास्ट्रक्चर अग्युमेंटेशन ते इथे येत नाही, इथे मेंटेनन्स आहे एक्सपेंडिचर पर इयर. मग त्या फिजिकल फॅसिलिटीज असतील, समजा तुम्ही एखादे क्लासरूमला काही नवीन हे तयार केलेलं असेल त्याचं एक्सपेंडिचर इथे येऊ शकतं. तुम्ही कुठे दुरुस्ती करून घेतलेली असेल बिल्डिंगची ते इथे येईल. ग्राउंडची काही दुरुस्ती करून घेतलेली असेल ते बिल इथे येईल. गार्डनची दुरुस्ती करून घेतली असेल ते इथे येईल. प्लस तुमचं लॅबोरेटरी इक्विपमेंट्स आहेत, ते लॅबोरेटरी इक्विपमेंटच्या मेंटेनन्सला जो खर्च आलाय तो पण इथे येईल, तो एक्सपेंडिचर इथे येईल. कॉम्प्युटरच्या मेंटेनन्सचा खर्च इथे येईल आणि तो तुमच्या कशात दिसला पाहिजे, तुमच्या आरपी मध्ये दिसला पाहिजे, ऑडिटेड स्टेटमेंट मध्ये दिसला पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमचा आरपी ऑडिटेड स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. 3 ठिकाणी तुम्हाला ते लागतंय. याच क्रायटेरिया 3 ठिकाणी ते लागतंय तुम्हाला. त्याच्यामुळे 5 वर्षाचे आरपी व्यवस्थित स्कॅन करा, चांगल्या क्वालिटीचे स्कॅन करा आणि प्रत्येक मेट्रिक खाली इथे तुम्हाला फक्त त्याच्यावर हायलाइट जे करायचे ते मेंटेनन्स रिलेटेड हायलाइट करायचे आणि ती अमाऊंट पर इयर जी येते ती इथे तुम्हाला भरायची डाटा टेम्पलेट मध्ये. आणि इथे एक्सेलचं डाटा टेम्पलेट आहे ते भरायचं आणि प्लस इथे पण भरायचे. इथे म्हणजे ही विंडो ओपन असते, यात पण भरायची असते इयर वाईज. आणि पहा इथे इयर हे तुम्ही नाही टाकत, हे इथे जे इयर येतात तुम्ही ज्यावेळेस SSR भरायला सुरुवात करतात त्यावेळेस नॅकनेच इथे इयर टाकून दिलेले असतात. त्या 5 वर्षाचा डाटा तुम्हाला भरायचा असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इयर आपण नाही टाकायचे, इयर तिथे सिस्टीमलाच येतात, त्या इयरचं तुम्हाला तिथे हे टाकायचे, डाटा टाकायचे. सो इथे मेंटेनन्स आहे आणि सगळ्या टाईपचा मेंटेनन्स आहे, फिजिकल ऍज वेल ऍज अकॅडमिक सपोर्ट फॅसिलिटीज. आणि आता हा जो आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, याला 10 मार्क्सला आहे, वेटेज 10 आहे. डिस्क्राईब देर आर एस्टॅब्लिश सिस्टीम्स अँड प्रोसिजर्स फॉर मेंटेनिंग अँड युटिलायझिंग फिजिकल अकॅडमिक अँड सपोर्ट फॅसिलिटीज, लॅबोरेटरी, लायब्ररी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कॉम्प्युटर्स, क्लासरूम्स एक्सेट्रा. आता काय द्यायचंय काय तुम्हाला, डिस्क्राईब पॉलिसी डिटेल्स ऑफ सिस्टीम्स अँड प्रोसिजर्स फॉर मेंटेनिंग अँड युटिलायझिंग फिजिकल अकॅडमिक सपोर्ट फॅसिलिटीज ऑन दी वेबसाईट विदिन ए मॅक्झिमम ऑफ 1000 वर्ड्स. म्हणजे पहा लगेच आपण काय करतो की आमच्याकडे मेंटेनन्स साठी असं करतो, हे करतो, ते करतो, फॅसिलिटी वापरायचं, हे करतो, ते करतो. 1000 वर्ड्स मध्ये तुम्ही देता इथे लिहून टाकून, तिथे विंडो आहे त्यात 1000. अपेक्षित त्यांना ते नाहीये. 1000 वर्ड्स मध्ये उत्तर अपेक्षित आहे, पण इथे पहा वेबसाईट म्हटलंय तुमचं आणि काय, एस्टॅब्लिश सिस्टीम्स अँड प्रोसिजर्स फॉर मेंटेनिंग अँड युटिलायझिंग फिजिकल अकॅडमिक अँड सपोर्ट फॅसिलिटीज. मग याच्यात लॅबोरेटरी येतं, लायब्ररी येतं, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कॉम्प्युटर्स, क्लासरूम्स, जी काही फॅसिलिटीज आहेत तुमच्या अकॅडमिक प्लस फिजिकल, या युटिलाइज करण्याची तुमच्याकडे काय सिस्टीम आहे आणि ते मेंटेन करायचे, मेंटेनन्सची काय सिस्टीम आहे. आता पहिले मी युटिलायझेशन
म्हणजे फॅसिलिटी युसेज म्हणू आपण त्याला. तर त्याची तुमच्याकडे काय सिस्टीम आहे, की समजा तुमच्याकडे सेमिनार हॉल आहे आणि समजा तुमच्याकडे 2 सेमिनार हॉल आहेत. आता तुम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये क्लेम केलेलंच आहे अगोदर, जो फर्स्ट हे आहे त्याच्यात क्लेम केलेला आहे. आता हे 2 सेमिनार वापरतात, म्हणजे टीचर्स वापरतात, कार्यक्रमासाठी वापरला जातो, लेक्चरसाठी वापरला जातो. मग आता कधी कोणी जाऊन त्यात घुसतं का लेक्चर घ्यायला किंवा याला? तर आपली काहीतरी प्रोसिजर ठरलेली असेल ना, की सेमिनार हॉल वापरायचा आहे तर त्याची परवानगी कोण देणार? मग तुमची प्रोसिजर काय, की समजा याची परवानगी समजा तुमच्याकडे रजिस्ट्रार आहे कॉलेजचा. समजा रजिस्ट्रारला तुम्ही ऑथॉरिटी दिली असेल तर तुमचा टीचर रजिस्ट्रारकडे जाईल, त्याला ऍप्लिकेशन करेल, रजिस्ट्रार तुम्हाला टाइम ठरवून देईल आणि त्या टाइम मध्ये तुम्ही तो हॉल वापरायचा. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला सेम प्रोसिजर वापरायची. तिसऱ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे सेमिनार हॉलचा जो युसेज आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी कशी वापरली जाते, ही सेमिनार हॉलचं युसेज. हे तुमचं लिखित असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही एक डॉक्युमेंट बनवायचे आपल्याला, की पॉलिसी अँड प्रोसिजर्स म्हणजे युटिलायझेशन अँड मेंटेनन्स ऑफ फिजिकल अँड अकॅडमिक फॅसिलिटी, याची एक पॉलिसी आणि प्रोसिजर असली पाहिजे आणि ती रिटर्न असली पाहिजे, रिटर्न, आणि ती तुमच्या वेबसाईटवर अपलोड असली पाहिजे. तुमच्या आमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर जा तुम्ही, तुम्हाला ही पॉलिसी सापडेल. मग त्याच्यात सगळ्या गोष्टीचं म्हणजे पॉलिसी प्रोसिजर लिहिता त्यावेळेस आपल्याला काय लिहायचं असतं, पहिले टायटल ऑफ पॉलिसी, पॉलिसी स्टेटमेंट्स आणि मग प्रोसिजर्स. मग पॉलिसी स्टेटमेंट ही पॉलिसी कशाची आहे, युसेज ऑफ फॅसिलिटीज अँड मेंटेनन्स ऑफ फॅसिलिटीज, मग त्या सगळ्या फॅसिलिटीज असतील. तर मग युसेज मध्ये काय काय तुम्ही हे घेतलेलं आहे. मग क्लासरूम युसेज, मग तुमचे क्लासरूम अलॉटमेंट करायचे. परत प्रत्येक वर्षी आपण क्लासरूम अलॉट करतो, की हा क्लासरूम FY BSc चा, हा SY BSc चा, हा TY BSc चा, 10 ते 11 म्हणजे सकाळी 7 ते 11 BA FY BA याच्यात बसेल, 12 ते 2 FY BSc या क्लासरूम मध्ये बसेल. हे कोण ठरवतं? तर याला काही तुमची ठरवण्याची प्रोसिजर आहे का? मग याचा इन्चार्ज कोण आहे प्रोसिजरचा? समजा तुम्ही ठरवलं की क्लासरूम युसेजला इन्चार्ज हा टाइम टेबल इन्चार्ज जो कॉलेजचा असतो तो आहे. मग त्याच्याकडे त्याचा रेकॉर्ड असलं पाहिजे. तर ते तुमच्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं असेल की क्लासरूम युसेज पॉलिसी. मग अलॉटमेंट ऑफ क्लासरूम्स, मग क्लासरूम्स अलॉटमेंट कोण करतं? मग ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला दिलेली? टाइम टेबल इन्चार्ज हॅज गिव्हन रिस्पॉन्सिबिलिटी टू अलॉट दी क्लासरूम्स. ही तुमच्या पॉलिसीचा भाग. मग त्याचं डॉक्युमेंट काय असणार आहे, की आपल्याला माहिती आहे टाइम टेबल इन्चार्ज टाइम टेबल तयार करतो त्याच्या कमिटी बरोबर आणि त्याच्यात ठरवून देतात की हे क्लासरूम यांनी वापरा, हा यांनी वापरा, ह्या यांनी वापरा. हे तुमचे डॉक्युमेंटरी तयार असलं पाहिजे आणि ते असतं, शक्यतो असतं. ह्या सगळं आपल्याकडे होत असतं, फक्त आपल्याला त्याचं पॉलिसी आणि प्रोसिजर आपण लिहिलेली नसते. याच्यामुळे काय फायदा होतो, की तुमचा जे कॉलेजचं फंक्शनिंग आहे ते एकदम स्ट्रीमलाईन फंक्शनिंग दिसतं आणि नॅकला अपेक्षित तेच आहे की तुमच्या कॉलेजचं फंक्शनिंग स्ट्रीमलाईन असलं पाहिजे. म्हणून क्लासरूम युसेज मध्ये क्लासरूमची अलॉटमेंटची जबाबदारी कोणाकडे आहे आणि ते अलॉटमेंट कसं करतात ते त्यात लिहिलेलं असलं पाहिजे. नंतर समजा स्पोर्ट्स जिम्नॅशियम आहे, जिम्नॅशियमचा वापर विद्यार्थी करतात, टीचर्स करतात, इतर नॉन टीचिंग स्टाफ करतो, कोणी तुम्ही बाहेरच्यांना वापरू देत असाल तर ते करता. पण हे जिम्नॅशियम वापरू देण्याची अथॉरिटी तुम्ही कोणाला दिलेली? मग तो फिजिकल डायरेक्टर आहे की इतर कोण आहे? तर ते तुम्ही मेन्शन केलेलं असलं पाहिजे तुमच्या पॉलिसीत, की जिम्नॅशियम अलॉटमेंट कोण करतं, युसेज साठी अलॉटमेंट कोण करतं आणि काय काय अलॉट करतं, मग त्याचे नियम ते कोण ठरवतं.
आता तसंच तुमचं रिसर्च स्पेस असेल, लॅबोरेटरी मधला रिसर्च स्पेस आहे. आता दोन जण रिसर्च करतात, टीचर रिसर्च करत असतील किंवा स्टुडंट रिसर्च करत असतील, तर ते रिसर्च फॅसिलिटी अवेलेबल कोण करून देतं, म्हणजे ती वापरायला परवानगी कोण देतं? मग हेड ऑफ द डिपार्टमेंटला ती जबाबदारी दिलेली का, तुमच्याकडे तुम्ही कोणाला दिलेली जबाबदारी? तर ती त्या व्यक्तीकडे त्याचे डॉक्युमेंट्स अवेलेबल असले पाहिजे. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादा विद्यार्थी पीएचडी करतोय, त्याला तुम्ही ती फॅसिलिटी अवेलेबल करून दिली, तर लिखित स्वरूपात करा ना ती, किंवा या विद्यार्थ्याला सोमवार ते शुक्रवार पर्यंत या कालावधीत ही लॅब वापरायला परवानगी आहे, याचं डॉक्युमेंट असू द्या ना त्याचं. आणि ती ऑथॉरिटी कोणाला, समजा त्या डिपार्टमेंटच्या हेडला असेल तर हेडकडे ते डॉक्युमेंट अवेलेबल असलं पाहिजे, हेडची परमिशन त्याच्यात असली पाहिजे. आता त्याच्या पुढचं ऑफिस स्पेस जी असते ती अलॉट केलेली असते. म्हणजे अकाउंटंट इथे बसतील, रजिस्ट्रार इथे बसतील, हेड क्लर्क इथे बसतील, सिनियर क्लर्क इथे बसतील, त्यांचा हा टेबल आहे, हा केबिन आहे, हे केबिन आहे. हे अलॉट कोणी केलं? किंवा एखादा फॅकल्टी रिटायर झाला, ऑफिस मधला व्यक्ती रिटायर झाला, त्याचं ऑफिस रिकामं झालंय, ते ऑफिस दुसऱ्या कोणाला अलॉट केलं का, ते कोण अलॉट करतो? म्हणजे समजा जनरली आता आमच्याकडे आम्ही रजिस्ट्रार ठरवलेत की ऑफिस मधला स्पेस आहे, रजिस्ट्रारने त्यांच्या खालच्या लोकांना अलॉट करायचा हा टेबल. मग ते रजिस्ट्रारकडे डॉक्युमेंट आहे प्रत्येक वर्षीचं. मग रजिस्ट्रार त्यांच्या ऑफिस मधल्या सगळ्या लोकांची नावं लिहितात, तुम्हाला हा टेबल नंबर 1 अलॉट केलेला आहे, तुम्हाला हा टेबल नंबर 2 अलॉट केलाय, टेबल नंबर 3 अलॉट केलाय. म्हणजे ती रजिस्ट्रारची ती अथॉरिटी झाली. तर अशी फिजिकल, अकॅडमिक आणि सपोर्ट फॅसिलिटीसाठी तुमची युसेज पॉलिसी असली पाहिजे. आणि आमची कॉलेजची तर पॉलिसी पहा, तुम्ही जर वर्ल्ड वाईड वेबसाईटवर पाहिल्या तर तुम्हाला कॉलेज आणि युनिव्हर्सिटीच्या अशा फॅसिलिटी पॉलिसीज दिसतात. तसंच मेंटेनन्सची पॉलिसी तुमची काय, म्हणजे थोडक्यात तुमच्या लॅबोरेटरी मधलं एखादं इक्विपमेंट बंद पडलं, आता ते तुम्हाला हे करायचे, दुरुस्त करून घ्यायचं, कसं तुमची प्रोसिजर काय, की आपण उचलतो लगेच नेतो दुरुस्त करतो का? असं होत नाही कॉलेज लेवलला किंवा कोणत्या ऑफिस लेवलला. त्याची काहीतरी एक प्रोसिजर असते की बंद पडलं तर त्याचा रिपोर्ट कोणी कोणाला द्यायचा, मग त्याच्या संस्थेला कळवता का, मग संस्था कोणी डीलर ठरवते का, मेंटेनन्स करणारा ठरवतात का? त्याची काहीतरी पॉलिसी असेल ना तुमच्या कॉलेजची, ती पॉलिसी तिथे दिसली पाहिजे आणि तुमचं त्याप्रमाणेच तिथे झालेलं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर म्हटलं की आम्ही आमचं इक्विपमेंट जर दुरुस्त करायचं असेल तर आम्ही त्या दुरुस्तीचं पत्र संस्थेला देतो, मग संस्था त्याला मान्यता देते, मग हे तुम्ही याच्यात लिहिणार पण आहात, प्लस त्या पॉलिसीच्या डॉक्युमेंटचा भाग असेल. मग पीयर टीम सहज म्हणेल, अरे तुम्ही तर त्या पॉलिसीमध्ये असं म्हटलंय की आमचा मेंटेनन्स अशा पद्धतीने होतो, तर मग दाखवा तुम्ही संस्थेला परमिशन मागितली, तुमचा मेंटेनन्स इंजिनियर ठरवलाय, मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट केलंय, असं काही जे काही आहे तुमचं. मग आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, कॉम्प्युटर मेंटेनन्स कसा करता तुम्ही, तुम्ही काही इंजिनियर नेमलेला आहे का कॉलेजला, अशा पद्धतीने त्या पॉलिसीमध्ये आलं पाहिजे. तर हे डॉक्युमेंट पहिलं असलं पाहिजे आणि मग तुम्ही 1000 शब्दातल्या त्याच्यातले पहिले 700 शब्द तुम्ही फॅसिलिटी युसेजसाठी वापरू शकता, नंतरचे 300 शब्द मेंटेनन्सच्या याच्यासाठी वापरू शकता, पॉलिसी प्रोसिजरसाठी. पण त्याच्यासाठी तुमची पॉलिसी आणि प्रोसिजरचं डॉक्युमेंट मात्र ते वेबसाईटवर असलं पाहिजे आणि दॅट इज पॉलिसी प्रोसिजर डॉक्युमेंट अँड युअर फंक्शनिंग फॉर दिस मस्ट बी अकॉर्डिंग टू दॅट डॉक्युमेंट.